छोटे व्यवसाय करणे चांगलं आहे. त्यामधून दोघं जोडीने करणं हे सर्वात चांगलं आहे. जोडीनं एकल्यानं कोणते होत नाही. हम आज एक ऐसी छोटे व्यापार पर नजर डालेंगे जहां से लातूर में एक युवक दिन की 3 से 4 हजार की कमाई कर रहा है। हम आए हैं लातूर के समोसा वाले के पास, जो घर पर समोसा तैयार करके दिन के 3 घंटे फेरी करके 400 समोसा बेचता है। नमस्कार दोस्तों, स्वागत है नरसिंह पवार यूट्यूब चैनल पर। आप नए हो तो जरूर सब्सक्राइब करें। काल मित्रांनो, आता या ठिकाणी समोसा होत आहेत। काका, आपलं नाव आणि संपूर्ण नाव आणि आपण कुठून आलो? माझं नाव कोटेश गंगाराम सूर्यवंशी, प्रॉपर मी तालुका देगलूर, जिल्हा नांदेड, तिथून हट्टलगाव या गावचा. मी इथे येऊन 3 वर्ष झाले. लॉकडाऊनच्या नंतर इथं आलो. लॉकडाऊन नंतर तुम्ही आता आला? हो, काही 1-2-4 महिन्याने इथं पण मेस चालू केलं मी. मेसच्या इथं आपल्याला जास्त रिस्पॉन्स न भेटल्यामुळे मी आपलं घर चालवण्यासाठी, लेकराचे शाळे बिळेचे खर्च भागवण्यासाठी समोसा चालू केला. समोसा चालू केल्याच्या नंतर अगोदर 30-40 समोसा बनवले पहिले, असे 10ला. जेव्हापासून मी करतो 3 वर्षापासून करतो, फर्स्टला 10लाच आहे. आत्ता पण एवढं महागाईमध्ये पण मी 10लाच देतो. आणखीन आपल्याकडं आता पहिलं 30-40 पासून ते आता 300 ते 400 समोसे दररोज कटवतात. दररोज कटवतात? अच्छा, मग समोसा कटवण्याचा जो वेळ आहे किती तासामध्ये तुमचे 300-400 समोसे कटतात? तर बघा, समोसा बनवण्याची प्रोसेस सकाळी 10-11 वाजल्यापासून चालू करतो. बटाटे उकळणं, त्याचा मसाला तयार करणं, पीठ लावणं, त्यानंतर पट्टी मारणं, समोसे भरून घेणं. मग 3 वाजता तव्याला चालू करायचं. 3 वाजता तव्या चालू केल्यानंतर भरून घेऊन डब्यामध्ये गाडीवर घेऊन फेरी मारून घरी करतात. म्हणजे दिवसातच तयार करायचं, दिवसातच विकायचं? हो, दिवसात तयार, दिवसात विकायचं. दुसऱ्या दिवसात विकायचं. नंतर दुसऱ्या दिवशी अजून रॉ मटेरियल आणायचं, तयार करायचं, मग त्याच दिवशी विकायचं. अच्छा, जो प्रवास झाला आहे, जो दिवसाचे एक 10-20 समोसे कटायचे, जो 400 समोशापर्यंत प्रवास आला आहे, म्हणजे लोकांची एक आवड निर्माण झाली की तुम्ही त्या क्वालिटीला मेंटेन केलात? कसं? मी क्वालिटीला मेंटेन पण करतो, त्याच्यामध्ये लोकांची प्रत्येकाच्या आवड पण निर्माण झाली. आपला समोसा गल्लीत गेल्याच्या नंतर काही लोक जेवणाशी बसतात, समोसा कधी येईल आणि कधी समोसा खाल. आणखीन लेकरं सुद्धा प्रत्येक असं आलं का समोसा प्रत्येक इकडून घेतात. असे समोसा दररोजचे 1-2 तासात, 3 तासामध्ये 300-400 समोसा करते आपला. 3 तासामध्ये 300-400 समोसे कटतात. म्हणजे सरासरी तुम्ही 3-4 हजाराचं गिऱ्हाईक 3-4 घंट्यामध्ये करता? अच्छा, बरं. काय असतं की एक मराठी सामान्य माणूस व्यवसाय करायला त्याला लाज वाटते किंवा त्याला हे वाटतं, आपलेच लोक नाव ठेवतील म्हणून तो माघार खेचला जातो किंवा तो मनाला दृढ नाही करू शकत व्यवसाय करण्यासाठी. मग हे उत्सुकता कसं आली व्यवसाय करण्याची? किंवा एखादी माणूस बाहेरून येतो लातूर या ठिकाणी मध्ये आणि व्यवसाय त्याला माहित नसतं काय संकल्पना करायची, मग हे जागृत कसं केलं तुम्ही संकल्पना वगैरे की चला व्यवसाय केला पाहिजे? आता बघा, आम्ही इथले नसल्यामुळं आपलं काही इथं घर नाही. आपलं जिल्हा नांदेड आहे, हे लातूर जिल्ह्यामध्ये आलो. मग एक काही व्यवसाय चालेल आणि आपले लहान जे लेकरं आहेत त्यांचं शिक्षण पण होईल. त्या लहान लेकरांच्या शिक्षणासाठी शाळा चांगली आहे म्हणून असं पता लागला माहिती. मग ह्या शाळेच्या भागामध्ये मी रूम घेतलं इथं. मग आता त्या रूमला 6-7 हजार रुपये किराया, त्याचं करंट बिल, लेकराचं आपलं खर्चा सगळं भागवण्यासाठी इथं तर आपलं काही नाही, दुसरा काही ना काही आपल्याला करावं लागणार आहे. आणि आपल्याला कसं लहानपणापासून मी हेच करत आले अगोदर व्यवसाय ते व्यवसायाचे गणित तुम्हाला समजून आले लहानपणापासून. अच्छा, बरं. यामध्ये समोस्यामध्ये तर इतरांपेक्षा तर तुम्ही क्वालिटी मेंटेन केली आहे, बरोबर. मग ज्या गोष्टी तुम्ही आता समोस्यासोबत काय काय देता वगैरे? समोस्यासोबत मिरची, सॉस, समोसा. भैयासोबत हातभार लावण्यासाठी त्यांची पत्नी ही आहे तिथं. मग तुमचं काय योगदान असतं व्यवसायामध्ये? मोलाचा वाटा किंवा मसाला तयार करण्यापासून किंवा काय व्यवसायाला तुम्ही कसं पुढे घेऊन गेला? सकाळी उठल्यानंतर आले करते, मसाला, मिरची कापणं, कांदे कापणं, सगळं बारीक करून मसाला ते करायचं, तयार करावं लागते. सगळं पूर्ण तयार करतात. काय करतात की मोठा व्यवसाय धरायला जातात, पण ही छोटा व्यवसाय ही किती महत्वपूर्ण ठरतो आयुष्यामध्ये किंवा एखादी मोठं स्वरूप देण्यासाठी? मग लोकांपर्यंत तुम्ही काय म्हणू शकाल बाबा छोटा व्यवसाय करणं किती योग्य आहे? छोटे व्यवसाय करणे चांगलं आहे.
त्यामधून दोघं जोडीनं करणं हे सर्वात चांगलं आहे. जोडीनं एकल्यानं कोणते होत नाही. बरोबर बरोबर, चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. मित्रांनो बघू शकाल, आता ह्यांची मिसेस आहे आणि 300-400 समोसा हे दिवसाला खप करतात. मसाला तयार करण्याचं आलू उकडू घालण्यापर्यंत ह्या काकूंचं ताईंचं काम असतं. नंतर तयार करून फायनल प्रोडक्ट रेडी झाल्यानंतर मग फेरी करून विकण्याचं भयाचं काम असतं. मग कुठलाही व्यवसाय करत असताना हे साथ महत्वाची असते. म्हणजे नवरा बायकोचे असेल, घरच्यांचे असेल, कोणाचीही असेल, पण त्या व्यवसायावरती त्या व्यवसायामध्येच आपल्याला व्यवसायामध्ये पुढे जाता येतं.